मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। प्रीतमताईंची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधनं उभी करते। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या विवाहितेचं मंगळसूत्र सांभाळता आलं नाही, त्यांना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। ठाकरे गटाच्या मशाल गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोग लवकरच निर्णय देणार। आयोगानं हरकत घेतल्यावर ठाकरे गटानं केलं होतं फेरविचार करण्याचं आवाहन। विशाल पाटील यांच्यावर आज कारवाईची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज सांगलीत मेळावा। महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। शेती, रोजगार आणि उद्योगांबाबत कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्याचा मुद्दा गाजणार। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंकडनं प्रतिज्ञापत्रात बदल। पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्य विक्री परवाने असं नमूद। ईपीएफओच्या वाढीव व्याजदराची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार। लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। रिलायन्स इंडस्ट्रीज घरगुती उपकरणांच्या निर्मितीमध्ये उतरणार। वायझर ब्रँडखाली टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी तयार करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।